लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न की सर वितरणाचा जी आर तर एकच आलेला आहे, मग 2 महिन्याचे हप्ते कसं काय मिळणार आहे? आणि बघा जे या योजनेचे लाभार्थी नाहीत तर ते थोड्या उलट्या कमेंट करून विचारतात की नाही बघा फक्त एकच हप्ता मिळणार आहे आणि 2 हप्ते कोणाला मिळणार नाहीत. 2 हप्ते मिळणार की नाही यावर अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि आपण 2 हप्ते मिळणारच असं आपण म्हणत नाहीत, परंतु 2 हप्ते मिळावे अशा प्रकारची सर्व लाभार्थ्यांची मागणी आहे आणि तीच मागणी आपण मांडत आहोत. परंतु त्यांना ऐकण्यामध्ये थोडासा जरा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कदाचित त्यांना व्हिडिओ बघताना थोडासा चुकीचा अर्थ त्यांच्या मनाने ते लावतात आणि कमेंट करतात. असो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा वितरणाचा जी आर तर एकच आलेला आहे, पण मात्र 2 महिन्याचे वितरण कसे होणार मग? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की एक तर जो वितरणाचा जी आर आलेला आहे तो ऑलरेडी वितरणाचा जी आर डिलीट झालेला आहे. मग आता तुम्ही मला डिलीट झालेला आहे वितरणाचा जी आर म्हणजे नक्कीच आता तो जोपर्यंत वितरणाचा जी आर येत नाही तोपर्यंत वितरण होणार नाही, तर तसं काही नाही आहे. मागचे पण वितरणाचे जी आर जे आहेत ते डिलीट झालेले आहेत. असो, एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच जी आर जर आला असेल तर 2 महिन्याचं वितरण होऊ शकते का? तर त्याचं उत्तर अगदी सुरुवातीलाच सांगतो आहे बघा. तर त्याचं उत्तर आहे होय. बघा, जर एकच जी आर आला असेल तर 2 महिन्याचं वितरण होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर आहे होय. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मनाने सांगालेत का काय? तर नाही. तर बघा मागच्या मार्च एप्रिलचा तुम्हाला संदर्भ देऊन सांगतो आहे. मार्च आणि एप्रिलचं जे वितरण झालं होतं ते एकत्रित वितरण झालं होतं आणि त्याची पहिली अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आलेली होती. 12 मेला वितरण चालू झालं होतं. ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. 12 मेला जो आहे त्याचा या योजनेचा जो आहे वितरणाचा पहिला हप्ता पडला होता म्हणजे मार्चचा. आणि त्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर दुसरी पण अपडेट देण्यात आलेली होती तेव्हा की 2 हप्त्याचं वितरण चालू झालं आहे. आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना ते असं वाटलं की काही चुकीची अपडेट आहे का वगैरे वगैरे. आणि मग नंतर चेक केलं त्यांना कळालं की नाही दीपक सर कोणत्या प्रकारची चुकीची अपडेट देत नाहीत. तर दोन्ही हप्ते त्यावेळेस चालू झाले होते. पण आता एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, तेव्हा कोणताही जी आर आला नव्हता. म्हणजे नाही मार्च हप्त्याचा जी आर आला होता ना एप्रिलचा हप्त्याचा जी आर आला होता. डायरेक्ट वितरण चालू झालं होतं कारण 2 महिन्याचा वितरणाचा गॅप पडला होता. या आधारावर मी सांगतो आहे की यावेळेस पण तसं होण्याची शक्यता आहे. दुसरा आधार मी तुम्हाला सांगतो आहे. आता तुम्ही म्हणाल सर वितरणाचा जी आर आला होता त्यावेळेस, तर तो वितरणाचा जी आर आला होता बघा जवळपास 20 मेला. बघा सामाजिक व न्याय विभागाचा आणि मग त्या आणि वितरण कधी चालू झालं होतं? अगोदरच वितरण चालू झालं होतं म्हणजे मार्च आणि एप्रिलचं. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. त्यामध्ये अगदी स्पष्ट तारीख सर्व असतं बघा दिलेलं. व्हिडिओच्या समरीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये सर्व त्या गोष्टी दिसतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आधारावर म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता विना जी आर येता पण 2 हप्त्याचं वितरण चालू झालं होतं. आणि दुसरा पण एक आधार आहे यावेळेसच्या 2 हप्ते एकत्रित येण्याच्या मागे, तो म्हणजे एक तर रक्षाबंधन सध्या आलेला आहे अतिशय महत्त्वाचा सण आणि दुसरा म्हणजे असा अचानक वितरणाला एवढा विलंब होत नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं म्हणजे आजपर्यंत आज तर रविवार असल्यामुळे कोणतेही वितरण वगैरे होणार नाही. पण मात्र ह्या वितरणाला झालेला विलंब, रक्षाबंधन आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता विना जी आर येता वितरण झालं होतं त्याचं. आणि त्याच्यानंतर वितरण चालू झाल्याच्या नंतर जी आर आला होता. जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ आहेत, कोणताही व्हिडिओ डिलीट केलेला नाही. तर त्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट जी आहे मी इथे सांगू शकतो की यावेळेस पण परत त्याचप्रमाणे 2 हप्ते एकूण 3,000 रुपये लाभ येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल सर निश्चित येणारच का 100%? तर 100% जोपर्यंत सरकाराकडून कोणत्याही प्रकारचं याच्यावर स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही, कारण चुकीचे अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत नाहीत. पण मात्र आपण जर काहीच बोललो नाही, आपण जर फक्त 1500 रुपयाच्या संदर्भातच बोललो तर मग शासन पण आपल्याला 1500 रुपये देऊन मोकळं होईल. तर त्यामुळे आपण आपलं जे काम आहे ते म्हणजे एकंदरीत 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये मिळावेत सर्व लाभार्थ्यांना रक्षाबंधनानिमित्त. तर हा आपला प्रमुख मुद्दा आहे आणि यामुळेच आपण म्हणतो आहोत. मागचे आधार तर मी सांगितलं तुम्हाला, मार्च आणि एप्रिलला वितरणाचं जी आर नाही आता पण वितरण झालं होतं आणि मग नंतर वितरणाचे जी आर आले होते, नंतर वितरण चालू झाल्याच्या नंतर. त्यामुळे जर आता यावेळी डिलीट झाला असेल जी आर तर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. माझ्या मते जे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सर्वांना क्लिअर होतात की ज्या पण आपल्या गोष्टी असतात तर त्या सर्व गोष्टी जे मी तुम्हाला सांगत असतो तर त्याच्या मागे लॉजिक असतं, फक्त अंदाजपंथी माहिती सांगत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा आज जे आहे रविवार असल्यामुळे कोणत्या प्रकारचं वितरण होणार नाही, परंतु मात्र सोमवारपासून जर वितरण समजा जर झालंच इन केस तर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.